नमस्कार. आपण आज रावसाहेब दानवे यांच्या कारकिर्दीविषयी बोलणार आहोत. रावसाहेब दानवे केंद्रातले राज्यमंत्री आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या न्यायानं मराठवाड्यात होणाऱ्या निवडणुका, पक्षाचं यशापयश याच्यासाठी रावसाहेब दानवे देखील तेवढ्याच तीव्रतेनं जबाबदार असतात. रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत काही गोष्टी आपण जर बघितल्या तर लक्षात येईल की आता रावसाहेब दानवे यांची गच्छंती अटळ झालेली आहे. झालेल्या पदवीधर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराला अत्यंत मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागलेला आहे. म्हणजे भाजप ज्या मतांची नोंदणी केली आहे असा दावा करत होती, त्या मतांनी इतकी मतंसुद्धा भाजपच्या उमेदवाराला मिळालेली नाही आहेत. भाजपच्या उमेदवाराला भाजपचीच मतं मिळाली का ही देखील मोठी शंका आहे. या पराभवासाठी कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यक्तींना जबाबदार धरत आहेत, तसं ते रावसाहेब दानवेंना देखील जबाबदार धरत आहेत. फडणवीसांनी दिलेला उमेदवार असं चित्र असलं तरीही शिरीष बोराळकर यांच्या उमेदवारीमागे रावसाहेब दानवेंचा हात देखील तेवढाच मोठा होता, हे देखील स्पष्टपणे आपल्या लक्षात येतं. आपणच दिलेल्या उमेदवाराला आपणच निवडून आणू शकत नाही, तर रावसाहेब दानवे यांची या विभागातील क्षमता काय हे सर्वार्थाने सिद्ध होतं. त्यामुळं पदवीधर मतदारसंघातील अपयशाला रावसाहेब दानवे यांना कारणीभूत धरून किंवा रावसाहेब दानवे यांच्यावरती जबाबदारी टाकून त्यांचा केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी देखील भाजपच्या वर्तुळातून होते आहे. केवळ रावसाहेब दानवे यांचा पदवीधरच्या निवडणुकीतला पराभव एवढा एकच मुद्दा गृहीत न धरता अन्य मुद्द्यांचा देखील आता आपल्याला विचार करायला हवा. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया नगर परिषद निवडणुकांच्या निकालांच्याकडं. त्या होऊन अनेक वर्ष लोटलीत, पण रावसाहेब दानवेंना नगरपालिका निवडणुकीत देखील यश मिळवता आलेलं नाही आहे. बाकी मराठवाड्याचा सोडा, मराठवाड्यामध्ये अनेक लोक भाजपकडं नगरपालिका खेचून आणत असताना रावसाहेब दानवेंना स्वतःची नगरपालिका देखील भाजपकडे ठेवता आलेली नाही आहे. जालना नगरपालिकेवर देखील भाजपला वर्चस्व मिळवता आलेलं नाही आहे. जालना जिल्ह्यातल्या बहुतांश नगरपालिका या विरोधी पक्षाकडे आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फारसा पराभव दाखवू शकलेले नाही आहेत. त्यासोबत आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप उमेदवारांच्या विजयाबाबत रावसाहेब दानवे यांचा फारसा स्ट्राईक रेट चांगला आहे असं दिसत नाही. भाजपनं शिवसेनेसोबत युती केली होती आणि शिवसेनेला काही जागा ज्या सुटल्या त्या देखील भाजपपासून दुरावल्या युती तुटल्यामुळं, आणि भाजपचं नुकसानच झालेलं आहे. अगदी आपल्या स्वतःची एक जागा सोडली तर रावसाहेब दानवेंनी फारसं कुठे सहकार्य केलं आहे असं दिसत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतला पराभव, नगरपालिका निवडणुकीतला पराभव हा देखील रावसाहेब दानवे यांच्यासाठी एक मायनस बाजू असणार आहे. त्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक. 2 जिल्हा परिषद निवडणुकांची जबाबदारी म्हणजे 2 जिल्हा परिषदांची जबाबदारी ही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरती होती, जालना आणि औरंगाबाद. जालना जिल्हा परिषदेमध्ये स्वतःच्या मुलीला अध्यक्ष करायच्या अट्टहासापोटी रावसाहेब दानवेंनी जालना जिल्हा परिषदेची सत्ता गमावली आहे. तर त्यावेळेला शिवसेनेसोबत योग्य ती तडजोड न केल्यामुळं औरंगाबाद जिल्हा परिषदेची सत्ता देखील रावसाहेब दानवे यांना गमवावी लागलेली आहे. तुलनेत मराठवाड्यातल्या नेत्यांनी आपापल्या जिल्हा परिषदांमध्ये उत्तम काम केल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजे बीडची जिल्हा परिषद देखील भाजपकडे होती, लातूरची जिल्हा परिषद देखील भाजपकडेच आहे. जालन्याची शक्य असताना रावसाहेब दानवेंनी मुलीच्या अट्टहासापोटी ती गमावलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये देखील रावसाहेब दानवेंचा रेशो हा मागेच आहे. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जालना जिल्ह्यातील संघटनात्मक पदं जी आहेत ती पदं रावसाहेब दानवेंनी आपल्याच घरात ठेवलेली आहे. म्हणजे रावसाहेब दानवे स्वतः खासदार आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत. रावसाहेब दानवेंचा मुलगा संतोष दानवे आमदार आहे आणि त्यासोबतच ते पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष देखील आहेत. रावसाहेब दानवेंचे बंधू भास्करराव दानवे हे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. एकूणच घरातच सगळी पदं ठेवण्याचा शिरस्ता रावसाहेब दानवेंनी राबवलेला आहे. यामुळं अनेक कार्यकर्त्यांवरती अन्याय होतोय अशी ओरड देखील आहे. म्हणजे भोकरदनची आमदारकी, पक्षाचं अध्यक्षपद ही सगळीच पदं एकूण रावसाहेब दानवेंच्याकडे आहेत. 3-4 लोकांना जिथे ॲडजस्ट करता येऊ शकलं असतं ते सगळी पदं रावसाहेब दानवेंनी आपल्या घरात ठेवून पक्षाच्या विकासाला हानी पोहोचेल असंच काम केलेलं आहे.
त्याहीपेक्षा अजून पुढे जाऊन म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवेंचा संपर्क आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवेंनी पक्षांतर्गत गटबाजी मोठी वाढवलेली आहे. उदाहरण, सिल्लोड हा भाग रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघात येतो. या सिल्लोडमधले भाजपचे नेते इद्रिस मुलतानी यांना जाणीवपूर्वक परभणी जिल्ह्याच्या प्रभारीपदी रावसाहेब दानवेंनी नेमलं. आता इद्रिस मुलतानी परभणी जिल्ह्याचे प्रभारी असताना परभणी जिल्ह्यामध्ये जो काही अंतर्गत गोंधळ आपल्याला दिसतो आहे तो पक्षाच्या वाढीसाठी, परभणीतल्या पक्षाच्या वाढीसाठी मारकच आहे. पक्षातल्याच लोकांना संपविण्यासाठी त्यांच्याच नसलेल्या विषयाची चौकशी मागं लावून रावसाहेब दानवे यांनी मेघना बोर्डीकरांना पुढे करून या चौकशीचा ससेमिरा मागं लावलेला आहे. मेघना बोर्डीकरांनी पूर्णा, पालम, जिंतूर या ठिकाणच्या लोकांच्या, सेलूसुद्धा या ठिकाणच्या लोकांच्या चौकशा करण्यात याव्या अशी मागणी एकतर अधिकाऱ्यांच्याकडं आपल्या लेटर पॅडवर केली आहे किंवा तारांकित प्रश्नासारखं हत्यार उपसलेलं आहे. या सगळ्या लोकांनी मिळून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यासोबत पक्षाच्या प्रमुखांची देखील नुकतीच भेट घेतलेली आहे. या भेटीत मेघना बोर्डीकरांनी केलेल्या कृत्याचा पाढा तर वाचला, पण त्याशिवाय रावसाहेब दानवे कशा पद्धतीनं इद्रिस मुलतानी यांच्यामार्फत भाजपच्याच लोकांना संपवण्याचं काम करतायत हे देखील फडणवीसांच्या कानावर घातलेलं आहे. आता फडणवीस या नेता म्हणून पक्षाकडे काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील आवश्यक आहे. एकूणच रावसाहेब दानवेंची कृती ही पक्षविरोधात काम करणाऱ्या लोकांना बळ देणारी राहिलेली आहे. जिथे म्हणून कुठे मराठवाड्यात रावसाहेब दानवेंच्या गटाचा कार्यकर्ता सापडतो त्याला बळ देऊन रावसाहेब दानवे पक्षातील लोकांनाच विरोध करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर करत आहेत. रावसाहेब दानवेंच्या याच कृतीमुळं अनेक पक्षातले कार्यकर्ते त्यांच्यावरती दुखावलेले आहेत. अगदी पंकजा मुंडे यांचे रावसाहेब दानवेंशी मधुर संबंध नाही आहेत. बबनराव लोणीकरांचे रावसाहेब दानवेंशी मधुर संबंध नाही आहेत. परभणीतल्या बोर्डीकरांचा गट वगळता अन्य लोकांशी रावसाहेब दानवेंशी कसेच संबंध चांगले नाही आहेत. औरंगाबादमध्ये रावसाहेब दानवे आणि ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचं अजिबात पटताना दिसत नाही. त्यासोबतच अतुल सावे यांच्याशी फारसे मधुर संबंध रावसाहेब दानवेंचे नाहीत असंच लक्षात येतं. घुगे यांच्याशीही फारसे मधुर संबंध नाही आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे हे पक्षातल्या अन्य लोकांसाठी सुद्धा एक त्रासदायक व्यक्तिमत्व ठरत आहेत असं पक्षातील लोक खाजगीत म्हणजे खुल्या खाजगीत बोलत आहेत. कॅमेऱ्यासमोर बोला म्हटल्यावर ते बोलत नाहीत, पण अगदी कॅमेरा बोलायचं म्हटलं की ते रावसाहेबांच्या विषयी स्पष्टपणे आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. पक्षातल्याच लोकांनी रावसाहेब दानवेंना मंत्रिमंडळातून हटवावं अशी मागणी करायला सुरुवात केलेली आहे. त्यासोबतच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रावसाहेब दानवेंचं तोंड. त्या तोंडात असलेली जीभ कधी घसरेल सांगता येत नाही आणि रावसाहेब दानवे सतत वादग्रस्त वक्तव्य करत राहतात. म्हणजे अगदी पायावर गोळी मारायला पाहिजे होती, लक्ष्मी दर्शन करून घ्या, ही तर विधानं झाली अध्यक्ष म्हणून त्यांची, पण त्यासोबतच पक्षाच्या धोरणांना विरोध करणाऱ्या गोष्टी देखील रावसाहेब दानवेंनी मोठ्या प्रमाणावर बोललेल्या आहेत. म्हणजे रावसाहेब दानवेंनी चक्क गोमांस करा, कोण अडवतंय अशी भाषा देखील वापरलेली आहे. ही रावसाहेब दानवेंच्या इंटिग्रिटीवर शंका घेणारी बाब आहे. म्हणजे इंटिग्रिटीवर शंका घ्यावी लागावी इतकी ही गंभीर बाब आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांची अशी पक्षाच्या धोरणावर टीका करणारी विधानं किंवा अतिरेक्यांना शहीद असा उल्लेख करणं आणि त्याहीपेक्षा आता म्हणजे शेतकऱ्यांना पाकिस्तानी किंवा चीनी संबोधणं अशा गोष्टी रावसाहेब दानवे वारंवार करत आलेले आहेत. ते आपल्या जावयांच्यामुळे देखील अडचणीत आहेत. सातत्यानं जावाई केंद्रीय मंत्रिपदाचा दुरुपयोग करून ते आपल्यावर दबाव टाकतात असाही आरोप करतात. त्यामुळंच कदाचित रावसाहेब दानवे यांची प्रतिमा आता कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खालावते आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे की नाही याबाबत चर्चा आहे. ती होईल तेव्हा होईल, पण रावसाहेब दानवेंना मंत्रिमंडळातून हटवावं अशी मागणी देखील होऊ लागली आहे. आणि त्याला ताजं कारण म्हणजे पदवीधरच्या निवडणुकीमध्ये झालेला पराभव. या कारणामुळं आता केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे राहतात की नाही हे पाहणं देखील तितकंच आवश्यक आहे. पण त्यासोबत मराठवाड्यातल्या भाजपला गटबाजीच्या विरहित काम करायचं असेल तर रावसाहेब दानवेंना पक्ष संघटनेतून थोडंसं बाजूला ठेवायला पाहिजे, एवढं मात्र नक्की.